हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी दाखवणार आहे तुम्हाला आजी आणि नवीशची पूजा, म्हणजे आजी नवीशला कशा पद्धतीची पूजा शिकवते ते. दोघेही खूप आपल्या आवडीनुसार आणि मनानुसार पूजा करतात, कारण की जेव्हा त्यांची इच्छा झाली की ते खूप चांगली पूजा करतात, इच्छा झाली की अशीच आपली चतुर्मुतुर पूजा करताना बाजूला होतात. पण आई याला सगळं शिकवते आणि तो हे सगळं आवडीने करतो, हे पाहून मला खूप आनंद होतो. अशा पद्धतीने आता त्यांनी आपली पूजा सुरू केलेली आहे. सुरू आहे, देवधुनं सुरू आहे. त्यानंतर मग आता नवीश जे आईने धुवून दिलेले देव आहेत त्यांना तो माळा घालतो आहे. असं या पद्धतीने यांची पूजा आता सुरू झालेली आहे. हे असं आमच्याकडे रोजच असतं. म्हणजे रोज आजी आणि नवीशची आंघोळ झाली की त्यांचं पहिलं काम म्हणजे देवपूजा. मग ते नंतर आपलं मग जेवण वगैरे काय ते करते. म्हणजे नवीश तर करतो, पण आजी देवपूजा झाल्यानंतर जेवण करते. या पद्धतीने रोज हे आपली पूजा करतात आणि आजी त्याला शिकवते की कशी पूजा करायची, कसे देव धुवायचे किंवा कशी पूजा मांडायची. आणि चांगलं आहे, त्यावरती या प्रकारचे संस्कार होतात, ते खूप चांगलं वाटतं हे सगळं बघून. आणि त्याकरता आईला ॲक्च्युली मनापासून खूप खूप थँक्यू. इथे लक्ष्मीची पावलं धुवून झाले. आमच्या दृष्टीने ऑलरेडी एक लक्ष्मीची पावलं हरवले, म्हणजे एक जोडी हरवलेली आहे. इथे हा कासव छोटासा, हा नवीचा फेवरेट कासव आहे. म्हणजे तो आम्हाला हा काढून येतो, नेहमी तिथेच ठेवायचा बोलतो, ते तिथेच पाहिजे असते. दिवावाज झालेली आहे, आता फुलं चढवत आहे, फुलं ठेवता आहेत हे लोक. इथे आई खूप पेशन्सली आणि खूप काम पद्धतीने ती फुलं मांडते. म्हणजे खूप छान ती सजवते. देवघर खूप सुंदर दिसतं त्याच्यामुळे. आणि या पद्धतीमुळेच आमचं म्हणजे घरात घरपण किंवा घरात फ्रेश आणि घरात असं प्रसन्न वातावरण वाटतं. आता इथे हा काढा करेल. याला काय नाही, पण याला हळदी कुंकू लावायला, टिके लावून द्यायला, टिके लावून घ्यायला दोन्ही प्रकार खूप आवडतो. म्हणजे आपल्यालाही तो अगदी भरवून ठेवतो आणि तो स्वतःही भरतो या पद्धतीने. इथे झालं आहे, आता इथे धूपबत्ती लावत आहेत. इथे झालं की ते लोक मग नमस्कार करतील आणि मग पुढे वाटतील आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तसं इथे नमस्कार झाला आहे, पण त्याला असं म्हणायचं आहे की माझा परत घे, माझा एकट्याचा घे, म्हणून तो परत मुद्दामून नमस्कार करतो आहे. आणि फायनली आता तो आशीर्वाद घेतो आहे. मलाही दिला, स्वतःही घेतला आणि आता अद्वैतलाही देतो आहे. आता या पद्धतीने घरातली पूजा झालेली आहे. आता बाहेर तुळशीची पूजा करतील आहे, ते बघू. इथे आता अशा पद्धतीने यांची पूजा झालेली आहे. आता हे नमस्कार करतील दोघंही आणि थोड्या वेळात घरात जातील. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच काहीतरी नवीन घेऊन येईल आहे, म्हणजे तुम्हाला पाहायलाही मजा येईल. भेटूया नंतर. बाय बाय.